चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, वर्ग 5वीतील नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास परिसर अभ्यास या घटकावरती आज आपण सुरुवात करणार आहोत। त्यामध्ये पहिला घटक जो दिलेला आहे नैसर्गिक पर्यावरण, या घटकांना आपण आज सुरुवात करणार आहोत। नैसर्गिक पर्यावरणामध्ये आपण टोटल या ठिकाणी 5 घटक पाहणार आहोत। त्यापैकी आज आपण नद्या हा कन्सेप्ट या ठिकाणी पाहणार आहोत। 1 बाय 1 डिजिटल पद्धतीने आपल्याला अधिक सोप्या भाषेत चित्राच्या स्वरूपात जास्तीत जास्त माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर पहिला घटक आपण या ठिकाणी पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो, कोणता? तर नैसर्गिक पर्यावरणामध्ये आपल्याला आज या ठिकाणी पहिला घटक अभ्यास करायचा आहे नद्या, आणि त्यानंतर 1 बाय 1 आपण सर्व घटक या ठिकाणी याच प्रकारच्या उच्च दर्जाच्या नोट्सद्वारे आपण पाहणार आहोत। नद्यामध्ये आपल्याला काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तर नद्या हा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे नद्या हा काय आहे, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आहे। त्यानंतर आपल्या सर्वांना माहित पाहिजे की त्या ठिकाणी त्या पर्वतामधून उगम पावतात। तर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की नद्याचं उगमस्थान कुठून होतं? तर नद्याचं उगमस्थान कुठून असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर नद्याचं उगमस्थान पर्वतामधून असणार आहे। त्याचबरोबर नद्याचे पाणी जे आहे ते पिण्यासाठी, शेतीसाठी, त्याचबरोबर वीज निर्मितीसाठी, अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण त्या ठिकाणी उपयोग करणार आहे। चला तर आता आपण या ठिकाणी भारतातील प्रमुख नद्या लक्षात घ्या। पहिला घटक आपण या ठिकाणी पहिल्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत। या प्रकारच्या काय होत असतं विद्यार्थी मित्रांनो, हे पर्वत आहे आणि पर्वतावर पडलेल्या पावसाला, हा जो पर्वतावर किंवा कुठेही पडलेला पाऊस, हा पाऊस या नद्याच्या खोऱ्यामध्ये येतो आणि या प्रकारे नदीचं स्वरूप या ठिकाणी तयार होतं। आता नद्या या ठिकाणी उगम होतात। कुठं उगम होतं? तर नद्याचा उगम या ठिकाणी पर्वतावर होतो। लक्षात घ्या, नद्याचा उगम स्थान कुठं असते? पर्वत असते। आणि हा जो मधला घटक असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हा या ठिकाणी मधला प्रवाह म्हणतात आणि शेवटी या ठिकाणी खालचा प्रवाह असं त्या ठिकाणी म्हटलं जातं। आता या ठिकाणी आपल्याला उदाहरणाद्वारे भारतातील प्रमुख नद्या माहित पाहिजेत। सर्वात महत्वाची प्रमुख नदी कोणती विद्यार्थी मित्रांनो? गंगा आहे, त्यानंतर नर्मदा, यमुना, तापी, गोदावरी, कावेरी, कृष्णा आणि सिंधू, यापैकी या प्रकारच्या महाराष्ट्रातील म्हणजेच भारतातील प्रमुख नद्या आहेत। किती नद्या आहेत विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी टोटल 8 नद्या आहेत या ठिकाणी भारतातील प्रमुख नद्या। तर प्रमुख नद्याबद्दल आपल्याला त्यामध्ये सर्वात प्रथम काय पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तो उगम स्थानाबद्दल 2 लाईन पाहायच्या। आता या ठिकाणी उगम स्थानाबद्दल नद्या डोंगराळ भाग, बर्फ, हिमनद्या किंवा पावसाच्या पाण्यापासून सुरू होतात, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची। प्रवाह म्हणजे काय? तर या ठिकाणी नद्या उंचावरून नद्या काय करतात? प्रवाह म्हणजे काय? लक्ष द्या, प्रवाह म्हणजे काय? नद्या ह्या उंचावरून या प्रकारे वाहत खाली येतात। तर त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल? प्रवाहामध्ये नद्या म्हणजे उंचावरून खालच्या दिशेने वाहत येणे, याला आपण या ठिकाणी प्रवाह म्हटल्या जाणार आहे। त्यानंतर उपनद्या कशाला म्हणायचं? आता उपनद्या या ठिकाणी कशाला म्हणणार विद्यार्थी मित्रांनो, तर लहान नद्या मोठ्या नद्यांना मिळतात। या ठिकाणी ही समजा मोठी नदी आहे आणि दुसरी एखादी लहान नदी याला येऊन मिळाली किंवा दुसरी नदी याला येऊन मिळाली, तर या छोट्या नद्यांना उपनद्या असे म्हटल्या जातं। आणि त्याची वैशिष्ट्य या ठिकाणी काय सांगितलं? लहान नद्या मोठ्या नद्यांना येऊन मिळतात, त्यांना उपनद्या असे म्हटल्या जाते। खूप सोप्या भाषेत आणि साध्या भाषेत मी आपल्यासाठी नद्याबद्दल काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आता या नद्याचे उपयोग काय असतील विद्यार्थी मित्रांनो, तर नद्याचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते, त्याचबरोबर शेतीसाठी वापरले जाते, त्यासाठी जनावरांसाठी वापरले जाते, त्याचबरोबर नदीच्या पाण्यापासून आपण वीज निर्मिती करू शकतो। वेगवेगळे प्रोजेक्ट त्यावर आपण नदीवर बसवू शकतो। त्याचबरोबर वाहतुकीसाठी सुद्धा नद्याच्या पाण्याचा उपयोग केला जातो, वाहतुकीसाठी। त्याचबरोबर दैनंदिन जीवनात वापरण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो।
तर या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी नद्याचा उपयोग कोणकोणता असू शकतो? वरीलपैकी सर्व असं ऑप्शन त्या ठिकाणी येऊ शकतं, पिण्यासाठी, शेतीसाठी, जनावरांसाठी, वीज निर्मितीसाठी, किंवा वरीलपैकी सर्व, किंवा वेगवेगळे ऑप्शन देऊन त्या ठिकाणी यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नद्याचे भाग, या ठिकाणी मी ते एक्सप्लेन केले. नद्याचे 3 भागात विभागणी केलेली असते. सुरुवातीला जो नदी सुरुवातीला असतो त्याला उगम स्थान म्हणतात, जो मधला प्रवाह असतो त्याला मधला प्रवाह म्हणतात, आणि शेवटी या ठिकाणी खालचा प्रवाह या ठिकाणी म्हटलं जातं. उगम स्थान, मधला प्रवाह, खालचा प्रवाह किंवा मुख्य प्रवाह असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता या ठिकाणी थोडक्यात नद्या हा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह असून त्या आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे नद्याचे जतन आणि स्वच्छता राखणे आपली प्राथमिकता असली पाहिजे. तर या ठिकाणी आणखीन याबद्दल आपण डिटेल्स मध्ये पुढच्या स्लाइड मध्ये नद्याबद्दल थोडस जास्तीत जास्त पाहण्याचा प्रयत्न करूयात. भारतातील प्रमुख नद्या उगम स्थाने या ठिकाणी दिलेली आहेत. यावर डेफिनेटली प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. आता गंगा जी नदी आहे, या गंगे या नदीचं उगम स्थान कुठून होतं? तर गंगोत्री हिमनदी उत्तराखंड मधून उगम स्थान असणार आहे. कुठून? उत्तराखंड मधून. कुठून? तर गंगोत्री हिमनदी उत्तराखंड मधून ते त्या ठिकाणी त्या नदीचं उगम स्थान आहे. नर्मदा नदीचं उगम स्थान विद्यार्थी मित्रांनो कुठून आहे? तर या ठिकाणी अमरकंटक पठार म्हणजेच मध्य प्रदेश मधून या ठिकाणी नर्मदा नदीचं उगम स्थान असणार आहे. त्याचबरोबर यमुना नदी या ठिकाणी यमुनोत्री हिमनदी उत्तराखंड मधून या ठिकाणी उगम पावते. त्याचबरोबर तापी बद्दल या ठिकाणी काय सांगता येईल? मुलताई जवळ सातपुडा पर्वत रांगा मध्य प्रदेश मधून सुद्धा तापीचं या ठिकाणी उगम स्थान. त्याचबरोबर थोडक्यात त्याचे वैशिष्ट्य पुढे दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. गोदावरी नदी आपल्या सर्वांना माहित आहे, त्र्यंबकेश्वर. कुठून? त्र्यंबकेश्वर नाशिक या महाराष्ट्रात या ठिकाणी पासून गोदावरी नदीचे उगम स्थान आहे. तर त्याचबरोबर कावेरी नदी कुठून होते? तर तलाकवरी. त्याचबरोबर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वत कर्नाटक या राज्यातून त्या नदीचा उगम होतो. आणि कृष्णा नदी आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातच महाबळेश्वर सातारा या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणाहून कृष्णा नदीचं उगम स्थान आपल्याला मिळतं. या ठिकाणी सिंधू नदी कुठून उगम स्थान होते पहा? तर ऍक्च्युली सिंधू नदी ही भारताबाहेर जो तिब्बत आहे या ठिकाणी इंडियाच्या नकाशात जर पाहिलं तिब्बत म्हणून ती लद्दाख मध्ये पहा. या ठिकाणी मानसरोवर जवळ तिब्बत म्हणजेच भारताबाहेरील भागातून या ठिकाणी व्यवस्थित दिलेला असणारी ही भारताबाहेरून येऊन लद्दाख मध्ये प्रवेश करते. तर या ठिकाणी तिब्बत नावाचा प्रदेश आहे, इथून अशी ती लद्दाख मध्ये भारतामध्ये प्रवेश करते. अधिक यामध्ये डिटेल्स मध्ये माहिती आहे. कृष्णा नदीबद्दल अधिक माहिती काय आहे? कृष्णा खोऱ्यातून वाहते. किंवा गंगा नदीबद्दल काय सांगितले? ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. त्यानंतर नर्मदा नदीबद्दल काय सांगितले पहा विद्यार्थी मित्रांनो? ही पश्चिमेकडील वाहणारी काय मोठी नदी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी यमुना नदीबद्दल आणखी माहिती जर पाहिजे झाली तर काय दिलेली? ही गंगेची मुख्य उपनदी आहे असं म्हटलं जातं. परीक्षेत प्रश्न आपल्याला विचारू शकतो, गंगेची मुख्य उपनदी कोणती? तर त्याचा आन्सर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो यमुना. त्याचा आन्सर काय असणार आहे? यमुना. त्यानंतर तापी बद्दल अधिक माहिती काय? तापी या नदीबद्दल अधिक माहिती पहा. तापी बद्दल अधिक माहिती जर पाहायला गेलं, ही पश्चिमेकडून वाहून अरबी समुद्रात मिळते. पहा, पश्चिमेकडून वाहून ती अरबी समुद्रात मिळते. तापी बद्दल. गोदावरी बद्दल अधिक माहिती जर पाहायला गेलं तर दक्षिणेकडून सर्वात मोठी नदी आहे. अशा प्रकारे या नद्याबद्दल आपण पाठ करू शकतात, लक्षात ठेवू शकतात. या चार्टवर बरेच प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता या ठिकाणी नद्याबद्दल आणखीन थोडं सविस्तर डिटेल्स मध्ये आपण या ठिकाणी या चार्ट मध्ये पाहूया.
की ह्या नद्याचा शेवट कुठं होतो. आपण या नद्याचा उगमस्थान पाहिलं, त्याबद्दल अधिक माहिती पाहिलं. आता त्या नद्याचा शेवट कुठं होतो यावर सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतो. गंगा या नदीचा शेवट बंगालच्या उपसागराला जाऊन ती मिळते. त्यानंतर नर्मदा नदीचा शेवट उगमस्थान आपल्याला माहिती आहे मध्य प्रदेश अमरकंटक पठार या भागातून होतो, तर त्याचा शेवट अरबी समुद्रामध्ये होणार आहे. कुठे होणार आहे? अरबी समुद्राला जाऊन ती नदी मिळते. त्यानंतर यमुना नदी ही उत्तराखंडामधून निघते, तर तिचा शेवट गंगेमध्ये विलीन होते. पहा, आता असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की गंगेमध्ये विलीन होणारी नदी कोणती आहे, तर तिचा आन्सर असणार आहे यमुना नदी. त्याचा आन्सर काय असणार आहे? यमुना नदी. आता तापी नदी ही सातपुडा पर्वतातून मध्य प्रदेश मधून निघते आणि तिचा शेवट अरबी समुद्रामध्ये होतो. कुठं होतो बाळांनो? अरबी समुद्रामध्ये होतो. त्याचबरोबर गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वर नाशिक मधील सुरुवात होते, उगमस्थान आहे. त्याबद्दल अधिक माहिती आहे, ती सुद्धा आपण वाचन करून घेऊ शकता. आणि तिचा शेवट म्हणजे सामीत कुठं होते की किंवा त्याचा शेवट कुठं होतो, तर बंगालच्या उपसागरात होतो. कावेरी नदीचा शेवट कुठं होतो? बंगालच्या उपसागरात होतो. कृष्णा नदीचा शेवट कुठं होतो? बंगालच्या उपसागरात होतो. सिंधू नदीचा शेवट कुठं होतो? अरबी समुद्रात होतो. आता या नद्या आणि त्याची उगमस्थाने आणि त्याचा शेवट कुठं होतो याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये शॉर्टकट ट्रिकने व्हिडिओ सुद्धा घेऊन येत आहोत. तर या नोट्स हा डाटा आपल्याला कसा वाटला नक्कीच आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा, अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. पहा, याच प्रकारे आपण पुढील व्हिडिओ घेऊन येणार आहोत. कोणत्या पाठावर? तर पुढील व्हिडिओ असणारे पर्वत ह्या कन्सेप्टवर. आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मी आपल्या सर्वांसाठी या ज्या 4 घटक आहेत, पर्यावरणाचे 4 घटक, ही जी 4 घटक आहेत, पहिला पर्यावरणाचा घटक कोणता आहे, तर नैसर्गिक पर्यावरण. त्यामध्ये मी आज नद्या या गोष्टीवर व्हिडिओ बनवला. उद्या आपण पर्वत, त्यानंतर झाडे, प्राणी, पावसाचे चक्र यावर व्हिडिओ येतील. नंतर मानवी शरीर, त्यानंतर दैनंदिन जीवनातील विज्ञान आणि सामाजिक परिसर या घटकावर प्रत्येकी व्हिडिओ घेऊन येणार आहे. या घटकावर आपल्याला पुढील नोट्स या स्वरूपात पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, पर्वतावर या स्वरूपाचे प्रश्न असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी प्राण्यावर या स्वरूपाचे प्रश्न किंवा कन्सेप्ट किंवा नोट्स असतील. त्याचबरोबर पावसाचे चक्र तुम्हाला या प्रकारे मी एक्सप्लेन करणार आहे. आणि त्यानंतर सर्व कन्सेप्ट एक्सप्लेन झाल्यानंतर आपल्या सर्वांसाठी प्रत्येक घटकावर यासारखे एमसीक्यू मी तुम्हाला घेऊन येणार आहे. तर महत्वपूर्ण एमसीक्यू आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी घेऊन येणार आहे. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मी आपल्या सर्वांसाठी अशा प्रकारचे नवनवीन डाटा, माहिती, नोट्स घेऊन येत आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा डाटा पोहोचावा अशी माझी विनंती आहे. पहा, आपल्या सर्वांसाठी नवोदय परीक्षेची आपण जर तयारी करत असाल तर यापूर्वीचा जुना जो सिलेबस आहे तो सिलेबस या स्वरूपाचा नव्हता. त्यामध्ये हा नवीन घटक परिसर अभ्यास ऍड झालेला आहे आणि त्याच्या उच्च दर्जाच्या नोट्स मी या आसाने लर्निंग विथ रोडगे सर या युट्यूब चॅनलवर आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.